हे सर्व तुमच्यामुळे होत आहे। आपण सगळे या सर्वनाश होण्यास कारणीभूत आहात। आम्ही कसे या विनाशाला कारणीभूत आहोत? हो, तुम्हीच या गोष्टीला सुरुवात केली। इंद्रदेव, आपणास हे ठाऊक आहे। श्री महादेव, हे मला कसे ठाऊक असणार? कारण शनिदेवाने त्यांचे कार्य करणे थांबवले आहे। शनिदेव ही न्यायाची देवता आहे आणि तुम्ही त्यांच्याच कार्यात हस्तक्षेप करण्याचे दुष्कृत्य केलेले आहे। त्यांच्या कार्यात अडचणी निर्माण केल्या, म्हणून या सृष्टीचे संतुलन बिघडले आहे। पण श्री महादेव, हे शनिदेव, हे शनिदेव, मी तुम्हाला इथे येण्याचा आदेश देत आहे। हे शनिदेव, प्रकट व्हा। शनिदेव, मी आपल्याला इथे येण्याचा आदेश देतो आहे। हे शनिदेव, प्रकट व्हा। हे शनिदेव, आपण आपले कार्य थांबवले, म्हणून या सृष्टीचे संतुलन बिघडले आहे। देवांनी तुमच्या कार्यावर प्रश्न निर्माण केले आणि म्हणूनच हे घडले आहे। पण मी या सृष्टीचा निर्माता महादेव तुला सांगतो आहे, मी तुला अधिकार देतो आहे की तू पुन्हा आपले कार्य सुरू करावे। गुरुदेव, जशी आपली आज्ञा। शनिदेव, आजपासून तू या सृष्टीचा दंडाधिकारी म्हणून ओळखला जाशील। काय झालं? कोणाचा संदेश वाचत आहात आपण? आनंदाची वार्ता आहे। अहो, उज्जैन राज्यातून संदेश आला आहे। त्यांनी भेटीची तिथी निश्चित केली आहे। पिताश्री, ही आनंदाची वार्ता आहे खरी, पण मला एकाच वेळी दुःख आणि आनंद दोन्ही झाला आहे। पद्मसेना, दुःख कसले? आम्ही तर तुला नेहमी सुखात ठेवले आहे। पिताश्री, आपण फक्त माझ्यासाठीच प्रेमळ आहात का? त्या आरोपीला शिक्षा सुनावताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं। इतकी कठोर शिक्षा सुनावली, आपणास याचे काहीच वाटत नाही का? हे बघ पद्मसेना, राज्य कारभार
आणि वैयक्तिक आयुष्य याच्यात खूप फरक आहे. तुला आम्ही फुलासारखं जपलंय. तू खूप भाग्यवान आहेस. तुला आमच्यासारखे माता पिता मिळाले. बाहेरचं जग आणि तिथले व्यवहार तुझ्या समजण्या पलीकडचे आहे. ते समजणे इतके सोपे नाहीयेत. नाही, मला हे जमणार नाही. आपल्या नगरीमध्ये एका माणसाचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली जाते. हा कोणता न्याय? अपराध का केला आहे हे देखील समजून घेतले नाही. राजकुमारी पद्मसेना, मला जाब विचारण्याचा तुला अधिकार नाहीये. मी इथला राजा आहे. मी कोणाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. आजपर्यंत मला कोणी माझ्या निर्णयावर जाब विचारला नाहीये. स्वाभाविक आहे, तुम्ही या राज्याचे महाराज आहात. आपणास कोणी का जाब विचारेल? कुणात एवढी हिंमतही नाही. पण माझी अशी इच्छा आहे की अशा पद्धतीने यानंतर आपण कुणालाही शिक्षा करू नये. आता तू मला शिकवणार आहेस की मी माझा राज्यकारभार कसा करायचा ते? मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे ठरवण्यासाठी समर्थ आहे. तू यात हस्तक्षेप करू नकोस. मी सिंहासनावर बसून काय करायचं हे सांगण्यापेक्षा राजा विक्रमादित्य यांच्याकडनं भेटीची तिथी समजली आहे, त्याची तयारी केली तर उत्तम होईल. आपण माझी इच्छा पूर्ण करणं. पद्मसेना, अहो, तुम्ही दोघा तर शांत होता का? इतकी आनंदाची वार्ता समजली आहे, त्यात हे तुमच्या वादाचे अशुभ वातावरण नको. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. जशा आपण माझ्या सगळ्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण केल्या, तशी माझी आणखी एक इच्छा पूर्ण करा. आता मला एकच गोष्ट हवी आहे. तू आता कुठलीही गोष्ट मागू नकोस. तुझे सर्व हट्ट आम्ही पुरवले आहेत. पद्मसेना, तू या राज्यात काही दिवसांची पाहुणी आहेस. आपण माझी इच्छा पूर्ण करणार आहात की नाही? मी इतकंच म्हणते आहे की मी जितके दिवस आहे तितके दिवस राज्यकारभारातील निर्णयात मला सहभागी करून घ्यावे. काही बोलू नकोस पद्मसेना. हे अजिबात शक्य नाही. अहो अहो पिताश्री, हे देवी, तू संपूर्ण जगाची स्वामिनी आहेस. आपल्या उपासकांना धन प्राप्त करून देणारी आहेस. साक्षात्कार करून घेण्यास योग्य अशा परब्रह्माला अभिन्न रूपात असणारी, अर्थात परब्रह्माशी अशी एकरूप आहेस. विश्वातील समस्त पूजनीय देवतांमध्ये प्रमुख असणारी तू प्रपंच रूपाने अनेक भावांमध्ये स्थित आहेस. सर्व भूतांमध्ये तू प्रविष्ट होतेस. अनेक स्थानी राहणाऱ्या देवता जे काही कार्य करतात ते तुझ्याचसाठी असते. जो कोणी अन्न भक्षण करतो, पाहतो, श्वास घेतो, ऐकतो, तो ही सर्व कर्म तुझ्याच साह्यानं करतो. जो तुझ्या स्वरूपाला सत्य अर्थानं मानत नाही तो हीनदीन होतो. हे देवी सर्वभूता, तू आम्हाला श्रद्धेनेच प्राप्त होणाऱ्या ब्रह्मतत्वाचा उपदेश कर.
जो तुला आपलासा वाटतो त्यालाच तू प्रगल्भ, ब्रह्मज्ञानी, त्रिकालदर्शी आणि उत्तम प्रज्ञावान करतेस. तू ब्रह्मद्वेषी हिंसक असुरांचा वध करण्यासाठी रुद्राचे धनुष्य सज्ज करतेस. तू शरणागत जनांच्या रक्षणासाठी शत्रूंशी युद्ध करतेस. आणि तूच अंतर्यामी रूपानं पृथ्वी आणि आकाशात व्याप्त होऊन राहतेस. देवी, तू प्रसन्न झाली असता रोगांचा नाश करतेस व तू कोपली असता सर्व मनोकामनांचा नाश करतेस. जे लोक तुला शरण येतात त्यांच्यावर कोणतंही संकट येत नाही. तुला शरण गेलेल्या लोकांना इतर लोक शरण जातात. हे देवी, हे अंबिके, तुझे स्वरूप अनेक भागांमध्ये विभागून नाना रूपांनी धर्मद्रोही महादैत्यांचा तू संहार केलास. हे कार्य दुसरे कोण बरं करू शकेल? कोणीच नाही. सर्व विद्यांमध्ये, ज्ञान प्रकाशित करणाऱ्या शास्त्रांमध्ये व वेदांमध्ये जे वर्णन आलेले आहे ते तुझ्याशिवाय कुणाचेच नाही. अशा सर्व व्यापी, सर्व मंगल आम्हा सर्वांकडून वंदन आहे. हे देवी, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो, तुझा जय जयकार असो. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. ॐ पार्वती देव्यै नमः. ॐ पार्वती देव्यै नमः. पद्मसेना, तू तरी अशी का वागतीयस? काय झालंय तुला? माते, तुम्हीच विचार करा. एका मनुष्याला हातपाय तोडण्याची शिक्षा दिली जाते, त्यानंतर तो मनुष्य जगणार तरी कसा? किती वेदना होत असतील त्याला. आपण इथे सुखात जगतो आहोत, पण त्या मनुष्याला किती त्रास होत असेल. त्याने अपराध केला म्हणून त्याला ही शिक्षा झाली. पण म्हणून ही अशी शिक्षा? मला सांगा, आपण त्याला सुधारण्याची संधी नको का द्यायला? काय चोरी केली असेल त्याने? आणि आता त्याने जरी ठरवलं चांगलं आयुष्य जगायचं, तरी पण अशा आयुष्याचं काय करणार तो? माते, मला खूप त्रास होतोय या सगळ्याचा. विक्रमादित्य यांचा संदेश वाचून मी खरं तर आनंदी व्हायला हवं, पण ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोर जातच नाही. आपण ज्या प्रजेची इतकी काळजी घेतो त्या प्रजेशी आपण इतकं निष्ठुर का वागतो हे मला पटलं नाही. आज मी प्रत्यक्षात पाहिलं म्हणून मला समजलं. तरी इतर वेळी काय करत असतील पिताश्री? नाही, मला हे बदललंच पाहिजे. तू नको ती स्वप्न नको बघूस पद्मसेना. समजलं तुला काय वाटतं? मी याआधी या अशा गोष्टींवर काही म्हणाली नसेल. मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी माझं काहीही ऐकलं नाही. तू पण उगाच यात हस्तक्षेप करू नकोस. जे काही झालं ते सगळं विसरून जा. विक्रमादित्यांचा विचार कर. तू आता उज्जैन नगरीची राणी होणार आहेस. ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे.
सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै हे विक्रमादित्य, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. मी तुला वचन दिल्याप्रमाणे तुळजापूरहून इथे ह्या उज्जैन नगरीत ह्या राजवाड्याच्या मुख्य द्वारी प्रतिष्ठापित होत आहे. तुझ्या राज्याचे सगळे दायित्व ह्यानंतर माझे आहे. इथल्या प्रजेचे कल्याण करणे आणि हे राज्य चालवणे हे माझ्या प्रेरणेने होईल. नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः पार्वती देवी नमः ॐ पार्वती देवी देवी या शिळेच्या रूपानं आली आहे. हे माते, मी तुझा शतशः ऋणी आहे. तुझी माझ्यावर, माझ्या कुटुंबावर आणि या राज्यातील प्रजेवर सतत कृपा राहो. माझी मनोभावे उपासना करून माझे निस्सीम भक्त होऊन मला जागृत ठेवायचे कार्य आता तुमचे आहे. त्यात खंड पडला तर मी इथून निघून जाईन. मी या उज्जैन नगरीत जोपर्यंत आहे तोपर्यंत इथल्या साम्राज्याचे, लोकांचे रक्षण करेन, कल्याण करेन. जो माझी मनोभावे भक्ती करेल त्याच्यावर माझी नेहमी कृपा राहील. देवी माता आपल्या या उज्जैन नगरीत आलेली आहे. तिचे यथोचित सन्मानानं आपण स्वागत केले आहे. आणि आई तुळजा भवानी मातेची प्रतिष्ठापना केली आहे. देवीचे येणे आपल्या राज्यासाठी आणि चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य यांच्यासाठी हिताचं ठरणार आहे. यामुळे बऱ्याच गोष्टी सुकर होतील आणि साक्षात देवी इथे आपल्या राज्यात आली आहे. देवीने सांगितल्याप्रमाणे तिची जर आपण मनोभावे भक्ती केली तर तिचा आशीर्वाद अनंत काळासाठी आपल्या या उज्जैन नगरीवर राहणार आहे. आई भवानी मातेच्या नावानं, आई भवानी मातेच्या नावानं, आई भवानी मातेच्या नावानं, आई भवानी मातेच्या नावानं. आदिशक्तीने या आधी अनेक रूप घेतली आहे आणि अनेक स्थानं ग्रहण केली आहेत. विक्रमा, तुला असं वाटत असेल की आता तुला माझा प्रभाव जाणवणार नाही, पण श्री महादेव आणि आदिशक्तीची योजना काय आहे हे तुला ठाऊक नाही.